नमस्कार, शीतल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण दोडक्याची भाजी बघणार आहोत। तसेच काही भागात याला तुरई पण म्हणतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। दोडका आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत। तसेच या शिरांची चटणीही केली जाते, तीही मी यामध्ये दाखवणार आहेत। अशा प्रकारे आपल्याला ह्या शिरा काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर दोडका आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे। आपला दोडका हा बारीक कट करून झालेला आहे। तसेच मुगाची डाळ मी 10 मिनिटं आधी पाण्यात भिजत ठेवलेली होती, तीही आपण यामध्ये वापरणार आहोत। आता आपण भाजीसाठी फोडणी करून घेऊ। यासाठी कढईमध्ये मी 3 चमचे तेल घातला आहे। तसेच मोहरी, जिरे, कढीपत्ता, ठेचलेला लसूण यामध्ये घालून घेत आहे। हे छान परतल्यानंतर आपल्याला यामध्ये मुगाची डाळ ही घालून घ्यायची आहे। डाळ ही आपण भिजत ठेवलेली असल्याने डाळ ही लवकर शिजते। आता आपण यामध्ये मुगाची डाळ घालून घेऊ। डाळ छान परतवून घ्यायची आहे। आपल्याला 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये डाळ आपल्याला परतवायची आहे। खमंग अशी परतली जाते, त्यामुळे भाजीला टेस्ट छान येते। डाळ परतल्यानंतर आपण यामध्ये बेसिक मसाले घालून घेणार आहोत। यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद, तसेच 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना जिरा पावडर आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे। हे सर्व मसाले घातल्यानंतर डाळ आपल्याला परत एकदा छान परतून घ्यायचे आहेत। हे परतल्यानंतर आपण यामध्ये कापून घेतलेला दोडका यामध्ये घालणार आहोत। ही भाजी आपण सुक्की बनवत असल्याने आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर हा बिलकुल करायचा नाहीये। वाफेवरच ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे। भाजी वाफेवर शिजली असल्याने खायला खूप टेस्टी लागते। तसेच अशी भाजी तुम्ही टिफिनला देऊ शकता। टिफिनला देण्यासाठी ही भाजी इझी आहे, करायला सोपी आहे। चवीनुसार मीठ घातलेले आहे आणि भाजी मिक्स करून घेत आहे। भाजी मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून झाकणावर पाणी घालून घ्यायचे आहे आणि वाफेवरच भाजी शिजवायची आहे। पाण्याचा वापर यामध्ये करायचा नाहीये। 5 ते 7 मिनिटात भाजी शिजून तयार होते। एकदा आपण चेक करून घेऊ। आपली भाजी ही शिजलेली आहे। मीठ टाकल्याने या भाजीला पाणी सुटते, त्यामुळे ती त्यामध्ये शिजल्या जाते आणि वरती आपण पाणी ठेवलेलं असल्याने त्या वाफेवर ही भाजी शिजून येते। दोडकाही मऊ शिजला गेला आहे आणि डाळही शिजलेली आहे। तर आपली भाजी ही तयार झालेली आहे। आपण यावर कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत। अगदी साधी, सोपी आणि झटपट होणारी भाजी आहे। तसेच ही भाजी टिफिनला देण्यासाठी घाईच्या वेळेत तुम्ही बनवू शकता आणि खायलाही टेस्टी लागते। आता आपण शिरांची चटणी करून घेणार आहोत। यासाठी आपल्याला तव्यावर आपल्याला तेल घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये आपण जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण घालणार आहे।
हे छान लाल झाल्यावर आपण यामध्ये हळद, लाल तिखट, कोथिंबीर, थोडीशी धना जिरा पावडर हे सर्व मसाले घालून घेणार आहोत। ही चटणी आपण तव्यावर करत असल्याने कुरकुरीतही होती आणि खायलाही टेस्टी लागते आणि अगदी 5 मिनिटात तयार होते। आता आपण हा शिरा त्यामध्ये घालून घेणार आहोत। शिरा घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठही घालून घ्यायचं आहे। मीठ घालून मिक्स केल्यानंतर आपण यावर थोडासा पाण्याचा शिपका देणार आहोत। पाण्याचा शिपका दिल्याने ही ज्या शिरा असतात त्या मऊ होतात आणि शिजल्या जातात। त्यानंतर छान परतल्यानंतर ही चटणी कुरकुरीत होते। ही चटणी शक्यतो गरमच खाल्ल्या जाते। गरम ही चटणी कुरकुरीत लागते, थंड झाल्यावर ती थोडी नरम पडते। तर कशी वाटली दोडक्याच्या शिऱ्यांची चटणी कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हीही एकदा करून बघा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा।